हम शुक्रिया अदा करना चाहेंगे। ये बहुत ही बढ़िया 500 रुपए का इनाम इस खिलाड़ी को दिया जिन्होंने मैच विनिंग छक्का लगाया। टीम देखिए बहुत बड़ा और बहुत बड़े कप्तानों के बीच मुकाबला था अनिल कोहली और शिवा दलवी के बीच। शिवा दलवी ने सतमा दिया था अनिल कोहली को पीपीएल में, लेकिन जूनागढ़ की सबसे बड़ी प्रतियोगिता में अनिल कोहली ने उन्हें सतमा दिया और खासतौर से समीर लांगी का अच्छा परफॉर्मेंस। और ये देखिए नील कृष्ण लायंस को मिलती हुई पहली सफलता। बहुत ही बढ़िया कैच लब का। कल्पेश ने क्या कैच लपका। जितेंद्र दलवी की फैक्टर टॉस जीतने पर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है वीरेश्वर फाइटर ने। ऋतिक कारियान की तरफ से 500 का इनाम आ चुका है उस फील्डर के लिए जिन्होंने कैच लपका। अमरोस्कर कल्पेश अमरोस्कर इनके लिए 500। देखिए बंडल लेकर आए हैं ऋतिक कारिया। चाहे कुछ भी हो नील कृष्ण लायंस को वो अंतिम 4 में देखना चाहते हैं। ऋतिक का विवेक था क्या खिलाड़ी? विवेक जिन्होंने कैच लपका। बहुत ही बढ़िया कैच लपका और जितेंद्र दलवी को वापस पवेलियन भेजा। दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपका 12th मैन यहाँ पर होना जरूरी है और ऐसा 12th मैन भेजिए कि सभी नामों का पता हो। गेंदबाज आमिर भरोसा जताया इस गेंदबाज के ऊपर। एक ही मैच में उन्हें मार मिली थी पंकज देसाई द्वारा, उसके बाद निरंतर अच्छी गेंदबाजी की है आमिर ने। ये रन आउट का खतरा, डायरेक्ट हिट होती तो मयूर भी आते वापस पवेलियन। लगातार दूसरी गेंद के ऊपर 2 विकेट चली जाती। बहुत ही बढ़िया गेंदबाजी का मुजाहिरा आमिर द्वारा। मंगेश तड़ेकर आज खुश होंगे क्योंकि ट्रॉफी के लिए क्वालिफाई हो चुकी है उनकी टीम। पहले 4 में आ चुकी है और 4 नंबर यहां पर नजर आ रहे हैं। कम से कम एक ट्रॉफी उठाने का सपना अनिल कोहली और उनका पूरा होगा, उनकी टीम का पूरा होगा। आर्यन 11 का। तो प्रशांत सालुकी की रूही स्पोर्ट्स और सचिन मोहिते की मयूर स्मृति अगला मैच होगा सुपर 8 का। ये ऊंचा खेला है, गेंद हवा में कैच होने की संभावना और एक और बढ़िया कैच प्रणय राजपुरकर द्वारा। देखिए क्या खेल रही है कल्पेश दलवी स्टारर और ऋतिक कारिया फ्रेंचाइजी नील कृष्ण लायंस। बहुत ही बढ़िया। और मिथुन लांजे ने कहा था कि प्रणय राजपुरकर उतने अच्छे फील्डर नहीं है, उतनी अच्छी फील्डिंग की हम उम्मीद नहीं कर सकते, लेकिन उन्होंने क्या कैचेस लिए हैं। सन्माननीय ग्रुप ग्राम पंचायत माजी उपसरपंच परळी दीपकजी गायकवाड यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। सन्माननीय माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत परळी दीपकजी गायकवाड यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। मयूर देशमुख को एक अच्छी इनिंग खेलनी होगी। अपने क्रिकेटिंग करियर की शुरुआत जिस खिलाड़ी ने बॉक्स क्रिकेट से की थी और ओवरऑल क्रिकेट में भी अपना अच्छा नाम किया है, आशीष भाई शेड़गे यहाँ पर आ चुके हैं जिन्होंने खूबसूरत ट्रॉफी हमें प्रदान की और उस ट्रॉफी में की दौड़ में अनिल कोहली कप्तानी करते हुए मंगेश तड़ेकर की टीम आर्यन 11 पहुंच चुकी है उस रेस में। देखिए रोहन साळुंके कह रहे हैं दुकाने में माइक पर होते तो मजा आता है क्योंकि दोपहर का समय जो है वो निकल जाता है। आशीष भाई शेड़के यहाँ पर आ चुके हैं। जरूर जब डीजे मास्टर को मौका मिलेगा तो उनका गाना जरूर बजाया जाएगा।
ये हल्के हाथों से गेंद को खेला, लेकिन आक्रमण नहीं हो किया जा रहा आमिर के ऊपर। देखिए पंकज देसाई ने जब आक्रमण किया था इस गेंदबाज के खिलाफ, तो मैंने कल रिमाइंडिंग किया ड्रीम्स को और उस मैच को देखा। ज्यादातर स्टेप आउट करके खेला था, ज्यादातर लेंथ गलत डालने पर मजबूर किया था गेंदबाज आमिर को, अपनी व्यावसायिकता दर्शाई थी। उसके बाद एक भी ऐसा मैच नहीं लगा मुझे कि आमिर के ऊपर किसी ने आक्रमण किया हो। बहुत ही काबिल गेंदबाज। हेलो 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 आमिर बहुत ही बढ़िया ओवर मैनेटरी पावर प्ले का इस वक्त उनके द्वारा डाला जा रहा है। राइट आर्म ओवर द विकेट, स्टेप आउट किया यहाँ पर, लेकिन एक ही रन मिलेगा। मयूर देशमुख अपनी लेंथ को छोड़ा गया, आमिर ने ये जाना फिर से एक बार मेरे ऊपर पंकज देसाई जैसा आक्रमण हो सकता है। समझ बूझ हुई गेंदबाजी। पहले ओवर में विकेट जा चुका है, 2 विकेट जा चुकी है और टोटल आ चुका है महज 4 रन। बहुत ही बढ़िया गेंदबाजी ऋतिक कारिया के इस रण बांकुरे की, नील कृष्ण लायंस के इस रण बांकुरे की। आमिर और दोनों ही प्रारंभिक बल्लेबाज 0 पर आउट हुए हैं। शिवा दलवी ने जरूर लड़ाई की थी, शानदार इनिंग खेली थी 27 रनों की, लेकिन समीर लांगी ने जो मिडल ओवर किया, जो 2 विकेट निकाली, और उसके बाद आखिरी जो ओवर था स्लॉग ओवर, उस गेंदबाज की भी तारीफ करनी चाहिए, स्वप्निल की, जिन्होंने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी आर्यन लायंस के आखिरी ओवर में। क्योंकि समीर लांगी ने जो टेम्पो खड़ा किया था, 50 के अंदर रोका जा सकता है, उस टेम्पो को वो आगे लेकर गए और महज उन्होंने दिए 5 रन उस आखिरी ओवर में। तो उनकी भी तारीफ समीर लांगी उतनी ही होनी चाहिए। हेलो देखिए आशीष शेड़के अब दर्शकों के बीच जा रहे हैं। देखिए व्हाइट हाउस में वो जा रहे हैं और लोगों की राय जानने की कोशिश की जा रही है। गेंदबाज आकाश लोखंडे गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। बैटरी पावर प्ले का ये दूसरा ओवर करेंगे, जहां पर 3 खिलाड़ी होंगे 30 गज दायरे के बाहर। अक्रॉस लाइन खेलने की कोशिश पूरी तरह से चूके, डॉट गेंद आई और डॉट गेंदों का सिलसिला जारी है इस वक्त। गेंदबाज आमिर ने जो सिलसिला शुरू किया था उसे आगे लेकर जा रहे हैं गेंदबाज आकाश। ऋतिक कारिया खुश नजर आ रहे हैं, क्योंकि शुरुआत उनके गेंदबाजों ने उनके लिए अच्छी की है। 500 का इनाम भी उन्होंने दिया है, जिन्होंने कैच लपका था, एक बेहतरीन कैच। दुगाड़ 1 मिनट। हेलो हेलो दुगाड़, मेरे साथ जुड़े हैं अर्नो फाइटर्स के ओनर रितेश इनामदार और उनके फ्रेंड, उनके कैप्टन शिवा दलवी। क्या रणनीति थी आपकी उस मैच में? हॅलो, आम्ही आमच्या पद्धतीत चांगले खेळलो, पण जी माझ्यावर जबाबदारी होती ती मी पार पाडत होतो, पण एक चुकीच्या शॉटमुळे मी आउट झालो. नाहीतर 80 ते 85 रन मी केले असत्या. आणि जे षटक समीर लांगीचं मेड आलं त्या षटकामध्ये सुद्धा तर मी चांगली फलंदाजी करू शकलो असतो. आणि मी आउट झाल्यानंतर तो हाबी झाला आमच्या गोलंदाज आणि गोलंदाजीमध्ये थोडी चूक झाली देताना. बाकी आमचा परफॉर्मन्स चांगला झालेला, पण काही कारणास्तव मी नंतर 100% चांगला तुमचा एक चांगला प्रयत्न होता आणि ओनर्स आणि एक टीममेट्स म्हणून तुम्ही चांगला एफर्ट केला. हा एफर्ट अतिशय चांगल्या पद्धतीने होता. तुमच्या टीम मध्ये विशाल गुरव होते आणि बरेच काही प्लेयर होते, पण तुमची कुठे खऱ्या अर्थाने तुम्ही कुठे कमी पडलात याची काय तुम्ही रणनीती काय आखलेली आहे? हो, मी थोडा विचार केला. आमच्याकडे गोलंदाजीचा थोडासा भरणा कमी पडला, तरी विशाल गुरव
आणि रोहनने चांगली गोलंदाजी केली, प्रमिलने चांगली केली, पण चौथ्या गोलंदाजाची जी होती ती शेवटपर्यंत राहिली. आणि मी असोसिएशनला, दर असोसिएशन SPL ला विनंती करेन की तू आमच्यासाठी जो निर्णय घेतलाय गोलंदाजीचा, माझ्यासाठी, अनिल कोहलीसाठी, आम्हाला सुद्धा आमच्यावर थोडेसे म्हणजे असं तुम्ही हे करा की आम्ही ज्यावेळी नो दिला जाईल त्यावेळी आम्हाला नो घोषित करा, परंतु आम्हाला संधी द्या. आम्हाला सुद्धा गोलंदाजी करण्याची खूप इच्छा होत होती, पण आम्ही नियम पाळलेले आहेत. तर आमचा भरत सावंत सुद्धा गोलंदाज चांगला होता, पण आपले जे खरोखर SPL जी आहे अतिशय चांगली होती आणि कुठे गालबोट आपल्याला लावायचा नाहीये. आणि जे मंगल चव्हाण अध्यक्ष, बाळाराम गायकवाड कार्याध्यक्ष आणि पूर्ण कमिटी ही जी SPL करतात ते स्वतःसाठी नाही करत, तर या आपल्या होतकरू खेळाडूंसाठी करतात. त्यासाठी आम्ही खिलाडी वृत्तीने खेळत आलोय आणि खेळत राहणार आहोत. थोडासा जरी आमच्या मनात जो राग असतो हरल्यानंतर तो आम्ही फार म्हणजे व्यक्त होतोच, त्याबद्दल आम्ही माफी मागतो. त्या उन्हाळ्याची व्यक्त होतो, पण ते करतात तो खरोखर छोट्या खेळाडूंना सुद्धा या प्लॅटफॉर्मवर संधी मिळते आणि चांगलं SPL अजून चांगलं व्हावा. आणि पंच सुद्धा चांगले आहेत, त्यांची सुद्धा कामगिरी चांगली होती. थँक्यू शिवा. असंच तुमचा प्रेम आमच्या राहू दे. निश्चित तौर पर आशीष बड़ा खिलाड़ी और बड़ी सोच. असे आपण शोधत राहू आणि तुमच्या आणि आमच्या सारखे असे जेव्हा होतकरू मित्र आम्हाला मदत करतील तेव्हाच SPL ही वेगळ्या पद्धतीने राहील आणि पुढच्या वर्षी आपण एक चांगल्या पद्धतीने करू. धन्यवाद अर्णव फायटर्स. टोटल आजूबाजू स्कोरबोर्ड के ऊपर एक छक्के के साथ 11 रन, लेकिन बड़ा खिलाड़ी बड़ी सोच, इंसान की सोच ही उसे बड़ा बना देती है. और शिवा दड़वी ने अपने स्टेटमेंट में ये बिल्कुल कहा, कहाँ गलतियां हुई ये माने. हार के बाद थोड़ा बहुत गुस्सा होता है, दिल निराश होता है, उस निराशा को उन्होंने प्रकट किया और उसके बाद माफी भी मांगी. ये होता है बड़ा खिलाड़ी और उसकी बड़ी सोच. और ऐसी सोच रखेंगे शिवा दड़वी तो एक दिन सुधागढ़ तहसील के क्रिकेट का तिरंगा वो लहराएंगे पूरे रायगढ़ टेनिस की दुनिया में. टॉप बॅट्समन बघूया. 182 धावा राजा, 154 धावा पंकज देसाई, 148 धावा अल्पेश, 135 धावा गोविंद. थँक्यू डीजे. त्याच्यानंतर पर्पल कॅप साठी बघा नामदेव सकपाळ, वरद विनायक 11, 5 सामने 11 विकेट. समीर वाघे, रुही स्पोर्ट्स 11 विकेट 6 सामने. आदित्य वीरेश्वर फायटर्स 3 सामन्यात 10 विकेट. टॉप मध्ये आपण बघतो 182 राजा आणि नामदेव सकपाळ, समीर वाघे संयुक्त विद्यमानाने पर्पल कॅप. हॅलो. राइट आर्म ओवर द विकेट, बहुत ही बढ़िया ये कैच लिया गया था और उसके बाद एक बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला मयूर देशमुख ने फाइनल बाउंड्री के बाहर 4 रन. बहुत ही अच्छा इंटरव्यू आशीष शेर के द्वारा हमें नजर आया शिवा दळवी का. हॅलो हॅलो. दोघे साहेब माझ्या समोर आहेत समीर लांगी, त्यांचं मत आपण जाणून घेऊया. काय वाटलं तुम्हाला बॉलिंग टाकताना? मेडन ओव्हर आपण जेव्हा टाकतो एक वेगळ्या प्रकारचं एक स्फूर्ती आपल्यामध्ये, ही स्फूर्ती आपण जेव्हा घेऊन जातो तेव्हा आपण ज्या आपल्या मागे जे आपल्याला फॉलो करतात त्यांच्यासाठी आपण काहीतरी एक उदाहरण ठेवून जातो. काय म्हणणे तुमचं त्या मेडन ओव्हर? खूप छान वाटलं बॉलिंग करताना. 3 ओव्हरला आमचा स्कोअर जास्त झालेला, 42 धावा झाल्या. त्यानंतर मी कमबॅक केलं, मेडन ओव्हर टाकली, त्यानंतर मेडन ओव्हर टाकली, त्यामुळे चांगला परफॉर्मन्स झाला. नंतर स्वप्नांनी पण 6 धावा दिल्या, तिथे स्कोअर त्यांचा दाबला आम्ही आणि 50 धावा आराम केसा आम्ही चेस करू शकलो. कारण बॅटिंग लाईन खूप आहे, म्हणजे 7-8 प्लेयर चांगले बॅट्समन आहेत आणि खूप छान वाटलं. स्पॉन्सरला पण आमचं खूप बरं वाटलं सुपर 4 मध्ये पोहोचल्यानंतर आणि खूप खुश आहे. अशीच पहिला नंबर मारेल हीच विनंती करेन सगळ्यांना. नक्कीच. आणि माझ्या आणि पूर्ण माझ्या SPLच्या पूर्ण यांच्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील. पण हे तुम्ही जेव्हा असं करतात किंवा तुमचं एक अनिल कोहली एक तुमचं मॅनेजमेंट करतो, या मॅनेजमेंट मध्ये तुला काय म्हणायचं? खूप छान आहे कॅप्टन कूल आहे कप्तान. काही डिसिजन करताना तो मलाच विचारतो, त्यानंतर दोघे डिसाइड करतो आणि मग टीमचं सगळं
डिसाईड करून आम्ही टीम व्यवस्थित क्लिअर करतो आणि व्यवस्थित फील्ड करतो. थँक्यू समीर लांगे. बिल्कुल समीर लागे ने कहा कि ये आशीष शेलके एक बात एक आशीष एक प्राइस मुझे बताना है, प्लीज जरा रुकिए. मयूर देशमुख अगर 50 लगाते हैं व्यक्तिगत तो पंकज देसाई इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम. बोलिए आशीष. हॅलो. टोटल आ चुका है स्कोर बोर्ड के ऊपर. दोघांकडे माझ्यासोबत अजित देसाई आहे. ते काय एलिमिनेटेड, आम्ही दोघं पण एलिमिनेटेड झाले, दोघं पण आहोत. एक आमच्या दोघांची फिलिंग सेम आहे. तर एखादा बाहेर जातो त्याची काय प्रतिक्रिया असते ती आपण जाणून घेऊया अजित देसाई सोबत. काय आज असं वाटतंय कुठेतरी आम्ही खचलोय या ग्राउंडवर. आज मला दिसायचं होतं परंतु काय आम्हाला सपोर्ट दिला नाही काही प्लेयरनी. नेक्स्ट इयरला आम्ही चांगलं खेळू आणि नंबर पर्यंत पोहोचू हीच अपेक्षा करतो. आता आमचे बंधू आहेत पंकज देसाई. आता काय आहे, आता असं त्यांच्यावरच सगळी मजल आहे आमच्या गावाची. नक्कीच समालोकी आहेत आशिष शेळके आमच्या आणि गावाची नाही अजित देसाई. आकाश तालुका त्यांना बघण्यासाठी थांबलेला आहे. पण माझ्या समोर अजित देसाई आपण काहीतरी बोलत होता की तुम्हाला कोणाची तरी एक छोटा बाईट घ्यायचा आहे. त्या बाईटचं नाव घ्या. माझ्यासोबत आहे गॅरी, जो माझा शॉट होता. गॅरी, व्हॉट यू अबाउट फिट माय कर टुमारो शॉट, आपले यस्टरडे शॉट. आधी तर मला वाटलं की तू माझ्या अंगात मारायला आलायस, त्यामुळे घाबरलो होतो. थांब, असं काय करू नको. आणि त्याच्यानंतर तू तेव्हा मला कुठेतरी बरं वाटलं. पण मी थांबलो आणि त्या तो थांबलो नसतो तो षटकार केला असता आणि त्या षटकावर आम्ही जिंकलो असतो आणि तोच आम्ही खऱ्या हाताने आज इथं खेळत दिसलो असतो. हे चुकीचं केलेस तू, नको मारू, माझ्या हाताला लागेल, हे चुकीचं केलेस तू आणि ते जे आज परिणाम आम्ही भोगतोय. थँक्यू. बरोबर आशिष शेळके सामाजिक कार्यकर्ते आहात तुम्ही. दुसऱ्याच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यायलाच हवी, स्वतःचं आरोग्य बिघडलं तरी. तो ये दौड़े नहीं. चलिए हम नामदेव से यहीं से सवाल पूछना चाहेंगे क्योंकि टाइगर का बच्चा आपकी रेस में है. जो टाइगर अभी जिंदा है समीर वागे और यंग टैलेंट है वो, और आपके पास एक्सपीरियंस है. नामदेव आप सबका हमारे बीच मौजूद है. ये देखिए किस तरह की आगे की प्लानिंग रहेगी आपकी जब आपका मैच होगा. जी हाँ, प्लानिंग तो बिल्कुल चाहिए. तो सुधागढ़ तहसील में चलने वाला मैच जो एसपीएल की क्या धाकड़ बल्लेबाजी का नमूना पेश करेगी, आप देखेंगे. ऐसा छक्का डालना चाहिए कि नंबर आने चाहिए 6. जी हाँ, धाकड़ बल्लेबाजी का नमूना पेश करना है दुगड़ साहब. ऐसा छक्का डालना बनता है कि नंबर आने चाहिए 6. सीधा डागा. आमचं स्वप्न आहे की आमच्या टीमला पहिला नंबर कसा घेता येईल तेच आमचं स्वप्न आहे आणि पहिल्या नंबरच्या ट्रॉफीवरती आमचं लक्ष आहे. आणि माझ्या टीमसाठी मला जास्तीत जास्त विकेट घेऊन कमीत कमी रन द्यायचा मी प्रयत्न करेल. तो निश्चित तौर पर जिन्होंने पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया था, जिनका ये मानना था कि हम पहले बल्लेबाजी करेंगे, वही मयूर देशमुख बल्लेबाजी की जिम्मेदारी को उठाते हुए इस गेंद के ऊपर हमने देखा बाउंड्री लगाई उन्होंने. गेंद दीजिए, गेंद. गेंद का बक्सा किसके पास है. आणि प्रेक्षकांना विनंती असेल जरा सहकार्य करा. चेंडू जर सीमारेषे बाहेर गेला आणि जर तो तुमच्या आवाक्यामध्ये असला तर मैदानात येऊ द्या, मैदानात पाठवा. कारण आता टेनिस बॉल चेंडू सुद्धा इतके महाग झालेत. 850 रुपयाला बॉक्स मिळतो. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है. मयूर देशमुख फिर से एक बार बैक फुट पर गए थे. आप कहाँ पे खड़े हैं वो देखिए, अंपायर के पास मत देखिए, आप कहाँ पे खड़े थे तीसरे स्टंप पे. टीम का टोटल 22 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है. नामदेव क्या कहना चाहेंगे आप. आपका सपना तो है नंबर 1 की ट्रॉफी जीतने का, लेकिन ढेर सारी टीम अच्छा खेल रही है. इस एसपीएल में कई ऐसे खिलाड़ी हैं जो उस सपने को जो आपने संजोया है उससे उनके द्वारा तोड़ा जा सकता है. उस सपने तक पहुंचने के लिए आपकी टीम की क्या तैयारी हो चुकी है. सर्वात पहिलं तर मी या आयोजकांचा धन्यवाद मानेल की माझ्या लाईफमध्ये मला पहिल्यांदा संधी भेटलेली आहे लीग खेळायची आणि ती सार्थक करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतो. आणि त्याचप्रमाणे दर्शन आवस्कर आमचे
ओनर त्यांचा सुद्धा धन्यवाद मानतो आणि आमचे कर्णधार पंकज देसाई खरोखर चांगली बॅटिंग केली त्यांनी आणि त्याचप्रमाणे मंगेश चव्हाण यांनी ओपनिंग आम्हाला चांगली करून दिल्यामुळं आम्हाला चांगला स्टार्टअप भेटला आणि त्याचप्रमाणे आम्ही पुढे बॉलिंग करू शकलो. का पहिल्या ओव्हरला जी दडपण येतं बॅट्समॅनवरती आणि ते दडपण पुढे कसं कंटिन्यू ठेवायचं याचा आम्ही प्रयत्न केला आणि सर्व रसिकांचा सुद्धा धन्यवाद मानतो की त्यांनी पण भरभरून आम्हाला प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. दुगाडे एक मिनिट आपल्या समोर आहेत प्रसाद शेडगे आणि जितेंद्र देशमुख. जी एलिमिनेशनची काल मॅच झाली त्यांनी 2 बॉल 10 असताना दोन्ही षटकार लावले त्यांच्याच गावाची टीम असताना. माझ्या समोर आहेत जितेंद्र देशमुख. काय फील होते तुम्ही एक गावची टीम समोर असताना एक वेगळ्या प्रकारचे एक्सपिरियन्स एक उदाहरण तुम्ही नेमून दिले की गावातला जरी असला माझा भाऊ जरी असला पण मी माझ्या क्रिकेटसाठी खेळतो, मी माझ्या टीम साठी खेळतो, माझ्या मामासाठी नाही खेळत. एक चांगल्या प्रकारे एक उदाहरण दिले तुम्ही. काय म्हणाल तुम्ही? गेम आहे, गेम ही गेम सारखी खेळली पाहिजे. तर नक्कीच खेळ. पण तुमच्यासोबत तुमच्या निकटवर्ती मामा होते प्रसाद शेडगे. प्रसाद शेडगे तुमचं काय हो नक्कीच गेम त्यांनी दाखवले आणि खूप सुंदर क्रिकेटचं त्यांनी खेळ आपल्याला दाखवलं. प्रत्येक खेळाडूने त्याच्याकडून आणि सगळ्याच खेळाडूंकडून चांगलं असं शिकलं पाहिजे. धन्यवाद. असं शिकणं कोणाला भेटणार नाही कारण स्वतःच्या गावचा स्वतःचा मामा समोर असताना 2 बॉल 10 पाहिजेत आणि दोन्ही चेंडूवर दोन्ही षटकार मारतो. हे षटकार मारण्याचं कौशल्य त्यांनी जे जोपासले नक्कीच तुम्हाला त्या 2 षटकावर त्यांनी बाहेर घालवले. पण त्यांच्या मनात कुठलाही प्रकार चालला नाही की माझा गाववाला आहे किंवा माझा मामा आहे, मी फक्त क्रिकेट खेळणार आणि क्रिकेटचाच विजय इथं करणार. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी सिद्ध केले. तमाम एसपीएल सुधागडवासियांना मी सांगतोय की असं उदाहरण आपलं जिवंत जागतं उदाहरण जितेंद्र देशमुखांनी दिले. या उदाहरणाबद्दल प्रसाद शेडगे तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय सांगणार, झालं ते खूप वाईट झालं. थोडक्यात एवढंच बोलेल, ईश्वर सत्य पुढे इलाज नाही. धन्यवाद. ईश्वर सत्य पुढे इलाज नसतो आणि इलाजाला पुन्हा औषध नाहीये. देखिए आशीष शेडगे ने इस प्रतियोगिता में मजा लाया है. टीम का टोटल 29 रन आक्रमण करना होगा क्योंकि मयूर देशमुख को पता है चेसिंग मास्टर है कल्पेश दलवी, चेस मास्टर जिन्हें माना जाता है इस पूरी पड़ी विभाग सुधागढ़ तहसील में. और ये कैच गेंद हवा में मयूर देशमुख के पारी का अंचल के ऊपर इनाम लगाया था पंकज देसाई ने उनके व्यक्तिगत 50 रनों पर 1000 रुपए का. बिल्कुल सामाजिक क्षेत्र में तो उन्होंने अव्वल काम किया है लेकिन बतौर एंकर भी उन्होंने अच्छा काम किया. दर्शकों के दिलों में वो बच चुके हैं. जिस तरह उन्होंने सवाल पूछे ऐसे सवाल वो पूछ सकते हैं ये उम्मीद भी नहीं थी लेकिन प्रॉपर क्रिकेटिंग सवाल उनके द्वारा पूछे गए. नहीं ऐसा नहीं क्योंकि सदमा होता है. बहुत बड़ा सदमा दिया अर्नो फाइटर को आर्यन 11 ने. शिवा दलवी जैसे कप्तान को बाहर निकालना ये सबसे बड़ी उपलब्धि मैं कहूंगा क्योंकि चालाक और चतुर कप्तान है ये. व्यावसायिक क्रिकेट सुधागढ़ तहसील से बाहर जाकर काफी मर्तबा इन्होंने खेला है. शिव शक्ति परई एक ऐसी टीम है जो यहाँ से बाहर पनवेल हो, उरण हो और खालापुर हो, करजत हो, वहां पे जाके खेलती है. सिंगल ही रन आ चुका है सिद्धेश. मिथुन लागी की इस गेंद को ऑन साइड के ऊपर खेला. हालांकि इस ओवर की शुरुआत में 6 आया था. मिथुन लागी थोड़े से महंगे जरूर साबित हो चुके हैं क्योंकि 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद रन थे 22 और इस ओवर में रन आ चुके हैं 9 ही रन आए. माफी चाहूंगा, मुझे लगा एक बाउंड्री भी आई थी लेकिन ऐसा नहीं हुआ क्योंकि आशीष शेडगे के ऊपर मेरा ज्यादा ध्यान था. वो किस तरह से सवाल पूछते हैं काफी बढ़िया. प्रसाद शेडगे ने उनको भी जवाब दिया. भगवान के आगे हम कुछ नहीं. प्रसाद शेडगे ने भी बहुत ही बढ़िया जवाब दिया. भगवान की मर्जी के खिलाफ पेड़ के पत्ते तक नहीं हिल सकते तो हम क्या चीज है.
टोटल आ चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 31। आखिरी ओवर करेंगे कल्पेश अपने स्पेल का दूसरा। ये देखिए जाने दिया विकेट कीपर के दस्तानों में बहुत ही बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा इस वक्त हो रहा है नील कृष्ण लायंस की तरफ से। सुपर हिट में कितने रन दौड़े गए? 2 रन दौड़े गए और इन 2 रनों के साथ टोटल मिलता हुआ 33। देखिए ये खूबसूरत जर्सी में ये खिलाड़ी नजर आ रहे हैं, उन जर्सियों को प्रदान किया है सतीश देसाई। इन्होंने ये खूबसूरत ट्रॉफी हमें जो नजर आ रही है वो आशीष शेखे ने दी है और उस ट्रॉफी पर हक जमाने के लिए नील कृष्ण लायंस के फील्डर प्रणय राजपुरकर। यकीनी तौर पर यकीन ही नहीं होता जिस खिलाड़ी के बारे में मिथुन लागी ने स्टेटमेंट दिया था कि वो उतने अच्छे फील्डर नहीं है, कितनी अच्छी करनी चाहिए। 3 कैचेस लिए उन्होंने और कल तो 1 हैंडेड कैच, बहुत ही बढ़िया। थोड़ा सा फासला गलत साबित हुआ है क्योंकि जब मयूर देशमुख ने कहा कि मैं बल्लेबाजी करना चाहता हूं तो पंकज देसाई ने भी उनकी तरफ देखा, क्या कर रहे हैं आप। देखिए कई लोगों ने हमें ढेर सारी मदद की है, ढेर सारा डोनेशन शरद सिंह पालवे और दत्ताजी पालवे इनके द्वारा हमें प्रतियोगिता में जिनका सम्मान करना है वो सम्मान चिन्ह मिले। राजेश परदेशी, अमोल धमाल और संतोष देशमुख इनकी तरफ से हमें ये खूबसूरत पंडाल, जिस पंडाल से हम बोल रहे हैं, वो डोनेट हुआ है। साथ साथ शिकोड़ साहब, रितेश इनामदार, नितेश जी गायकवाड़, इन्होंने भी हमें ढेर सारी मदद की है। सुशील जी गायकवाड़ और नागेश जी देशमुख इनकी तरफ से मैन ऑफ द मैच की ट्रॉफी हमें मिली है। विठल सिनकर, सतीश पवार, प्रकाश जी अवास्कर, पवन बोरीटकर, नरेश जी खानेकर, मंगेश जी तड़ेकर, महीन वार्णेकर, प्रशांत जी साळुंके, इनकी तरफ से भी हमें ढेर सारी मदद मिली है। लेकिन महीन वार्णेकर इन्होंने पूरे लीग के लिए हमें पानी दिया है, मिनरल वाटर, जो एक अच्छा पानी पीना जरूरी है खिलाड़ियों की सेहत के लिए। दिनेश नाइक का अगले इनिंग के लिए जरूर आएंगे, तो दिनेश ज्यादा हो अगले इनिंग के लिए आएंगे। लेकिन टॉस रूही के है कुछ, रूही स्पोर्ट्स बना मयूर स्पोर्टी, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि अब टॉस के लिए संपर्क करें। हॅलो, रुही स्पोर्ट्स प्रशांत दादा साळुंके फेम टीम आणि मयूर स्मृती 11 सचिन दादा मोहिते फेम टीम चला टॉस साठी यायचं आहे। देणगीदात्यांची नावे आम्ही घेतोय। आदरणीय राजू शेठ काटकर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी मालिकावीर साठी कूलर, महीन शेठ बार्णेकर साहेब यांच्या माध्यमातून 5 दिवस पाण्याची व्यवस्था, सामनावीराच्या सर्व ट्रॉफीज नागेशजी देशमुख आणि आदरणीय सुशीलजी गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे आदरणीय सतीश देसाई यांच्या माध्यमातून टी शर्ट्स आणि युट्यूब, आशिष भाई शेळके साहेब यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज, शरद शेठ पालवे आणि आदरणीय दत्ता शेठ पालवे यांच्या माध्यमातून सर्व लीग साठी सन्मान चिन्ह, राजेशजी परदेशी, अमोल शेठ धुमाळ आणि संतोष शेठ देशमुख यांच्या माध्यमातून मंडप व्यवस्था, बाळराम आंग्रे, संदेशजी लोंढे, विलासदादा पालवे साहेब यांच्या माध्यमातून बॉल पुरवठा, गणेशजी वाघोसकर, मनीषजी वाघोसकर, राजेशजी कुंभार, प्रदीपजी वाघोसकर, यशवंतजी मुसळे यांच्या माध्यमातून संपूर्ण ग्राउंड, अजयजी अधिकारी यांच्या माध्यमातून डीजे व्यवस्था, उदयजी धुमाळ, शिवसेना शाखा प्रमुख परली आणि प्रसाददादा देसाई यांच्या माध्यमातून सुद्धा भरीव मदत, गणेशजी कानडे, रवींद्रजी खंडागळे टॉसकडे यांच्या माध्यमातून सुद्धा आपण बघतोय भरीव मदत। टॉसकडे आपण नक्कीच वळणार आहोत।
मारुती काका यांना विनंती असेल आपण आदरणीय व्यासपीठावर यायचे. प्रशांत दादा साळुंके हे सुद्धा त्यांच्या संपूर्ण टीम सोबत आलेले आहेत. मॅच कडे नक्कीच वळणार आहोत. मारुती काका उमटे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. थँक्यू. टॉस कडे वळतोय. चेंडू द्या. पाणी जरा पाठवा मैदानात पाणी घेऊन जा. कृपया सर्वांना विनंती असेल, सन्माननीय प्रशांतजी साळुंके साहेब यांच्या व्यासपीठावर आगमन होते. त्यांना विनंती असेल की त्यांनी अतिथी मंचावर स्थानापन्न व्हावं. त्यांचा संघ या स्पर्धेत अतिशय चांगली कामगिरी करतोय. तर सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण मंच सोडायचा आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेच्या सांगता होणार आहे. तर सर्व खेळाडू आणि छोटी जी मुलं जेवढी आहेत तर माझी विनंती असेल की त्यांनी कृपया हा मंच सोडायचा आहे. हा व्यासपीठ फक्त मान्यवरांसाठी आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्या. पाणी घेऊन जा. हॅलो. त्याचप्रमाणे आदरणीय विठ्ठलजी सिंदकर, सतीशजी पवार, प्रकाशजी आवासकर, बबनजी बोरीटकर, सर्वांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करणार आहोत. सामन्याकडे वळणार आहोत. पुढील सामना मयूर स्मृती 11 वन द टॉस अँड दे चूज फील्ड फर्स्ट. विवेक गुंड यांचे 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आणि मॅन ऑफ द आपण पाहतोय 5 षटकात मयूर स्मृती संघ मात्र आता नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमच्या विनंतीला मान देऊन आपण त्वरित आपला निर्णय सांगायचा आहे. तर मयूर स्मृती संघ नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आपण पाहतोय वीरेश्वर फायटर संघ संघाची पडझड आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकात फक्त 34 धाव फलकावर लावू शकले. विजयासाठी 35 धावांची गरज आहे. सामना सुरू होते. पंच आम्हाला सांगतात की पहिल्या चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. सूरज, वीरेश्वर फायटर संघाचा सूरज, त्यांच्या समोर निळकृष्ण लायन्स संघ, अतिशय तगडा संघ, चांगली कामगिरी केली, चांगली गोलंदाजी केली. दरम्यान पहिला चेंडू पंच सोय घोषित करतायत. डाव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू आणि धाव फलकाला मात्र सुरुवात झाली, ती म्हणजे निळकृष्ण लायन्स संघाच्या. आपण कालपासून पाहतोय अतिशय जबरदस्त कामगिरी या संघाने केली. आजच्या या स्पर्धेतला आजचा 5वा दिवस, या स्पर्धेची आज सांगता होणार म्हणून की काय प्रेक्षक चांगल्या संख्येने इथे उपस्थित आहेत. पुन्हा हा सोयरे चेंडू अवंतर सोबत धाव फलकाल पुन्हा 1 धावेची भर आपण पाहतो. दुष्काळ आणि त्यात 13 महिना, कारण विजयासाठी फक्त 35 धावांचं लक्ष आहे. 34 धावा आपण पाहिल्यात 30 चेंडूत, म्हणजे 5 षटकात केल्यात. अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी केली. मी नव्हतो, मला माझे स्कोरर सांगतायत रोहन. आणि पायचीचा अपील करताना डावी एसटीच्या बाहेर चेंडू लँड होतोय. पंचांनी अपील फेटाळले, परंतु पहिला निर्धाव चेंडूची सांगता होते या षटकातली. आपण पाहतोय सूरज याच्या आधी सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. जो सामना नॉकआउटचा सामना आपण पाहिला स्वराज 11 विरुद्ध वीरेश्वर फायटर्स, आर्य 11 सॉरी प्रणय
चेंडू मात्र प्रणय याच्या बॅटला टच होऊन त्यांच्या तोंडाला चेंडू लागलाय. पाण्याची आवश्यकता आहे का प्रणय? कडक ऊन आहे मित्रांनो. निलेश नाईक सर सुद्धा मैदानात गेलेत. हँडसम दिसतात आज खूप. वीरेश्वर फायटर्स विरुद्ध नीलकृष्ण लायन्स या दोन संघादरम्यान हा सामना चालू आहे. 5 षटकात 34 धावा. प्रथम फलंदाजी करताना वीरेश्वर फायटर्स संघाने धाव फलकावर लावला. त्याने 35 धावांची गरज असताना प्रथम पहिले षटक मात्र सूरज टाकतोय. तर प्रणय राजपूरकर आणि कल्पेश तळवी ही जोडगोळी मैदानामध्ये फलंदाजी करताना दिसते. प्रणय राजपूरकर मोठ्या फटक्यांसाठी नावाजला जातो. हा फलंदाज 1-2 षटकार या फलंदाजाच्या बॅट मधून पडले तर नक्कीच या सामन्याचं चित्र पलटू शकतं. सुरेख फटका. चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. या षटकातला हा पहिला चौकार. डीजे थँक्यू डीजे. सुपरहिट चे सामने, नॉकआउट चे सामने जर या सामन्यामध्ये परत यायचं असेल वीरेश्वर फायटर संघाला तर 1-2 विकेट्स नक्कीच घ्याव्या लागतील. प्रशांतजी साळुंके साहेब आमच्या समेत या अतिथी मंचात सामन्याचा आनंद घेतात. तसेच ग्रुप ग्रामपंचायत परळीचे माजी सरपंच सन्माननीय दत्ताशेठ आवासकर सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. पंचांनी दोन्ही हात समांतर करून समालोचन कक्षाकडे इशारा केलाय का वाईट चेंडू या षटकातला तिसरा वाईट चेंडू या गोलंदाजाने फेकलाय. म्हणजे सूरजने धाव फलकावर धावा लागतायत. 7 धावा. 35 धावांचा पाठलाग करताना खेळतोय तो ऋतिक कार्य यांचा हा संघ. चेंडू यष्टरक्षकाच्या पाठीमागे जातो. 1 धाव घेतली आणि एकाच धावीवर समाधान मानावं लागतंय. जबरदस्त गोलंदाजी, तितकीच चांगली फलंदाजी, एक चांगले क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळते. आज या स्पर्धेची सांगता होणार. कोणाचं नाव या ट्रॉफीवर कोरलं जाणार याकडे मात्र प्रेक्षकांचं लक्ष असणार. आजच्या दिवसात जितेंद्र दळवी यांचा संघ या मैदानामध्ये पूर्ण ताकदीने उतरला होता, परंतु अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी केली ऋतिक कार्यांच्या नीलकृष्ण लायन्स संघाने आणि 34 धावांवरच त्यांचा रथ रोखलाय. विजयासाठी 35 धावा. परंतु 1-2 विकेट अल्पेश दळवी आणि प्रणय राजपूरकर यांची महत्वपूर्ण विकेट जर मिळू शकले तर नक्कीच या सामन्याला मात्र कलाटणी मिळू शकते. तुषार कोळी हँडसम व्यक्तिमत्व, चांगली गोलंदाजी चालली आतापर्यंत तरी. हा चेंडू उजव्या यष्टीच्या चेंडू बाहेर पंच सोय घोषित करणार यात काही शंका नाही. अवांतर स्वरूपात एका धावीची भर पडते. दुष्काळात 13 महिना ज्याला आपण म्हणतो, एकतर आपल्या धावा कमी आहेत आणि त्याच्यामध्ये हे सोयरे चेंडू फेकणं म्हणजे वीरेश्वर फायटर संघाला नक्कीच धोक्याची घंटा म्हणावी लागेल. निलेश नाईक आणि प्रवीण दुगाडे आमचे परम मित्र समालोचन कक्षात. अल्पेश दळवी याने मात्र हा चेंडू भिरकावला. चेंडू जातोय षटकार डीप स्केलच्या दिशेने. डीजे आता मात्र येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. प्रणय राजपूरकर आणि कल्पेश दळवी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत या सामन्याचं मात्र रूप पलटू शकतो. ते म्हणजे निलकृष्ण लायन्स संघाकडून मयूर स्मृती संघाच्या संघनायकाने बॉल चॉईस साठी यायचे. त्वरित
आणि आज मात्र आमचा आवाज तुमच्याकडे पोहोचला असेल तर लगेच यायचं आहे. महेश स्मृती संघाच्या संघनायकाने पहा, अल्पेश दळवी आमचा आवाज त्यांच्या कानावर गेल्याने लगेच ते आले. असं पाहिजे. बॉल चॉईस करून ठेवा. महेश स्मृती संघ नाणेफेक जिंकल्याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर पाहतोय आपण प्रणय राजपूरकर आणि एक साईडला जितू दळवी. हो, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, अशा चेंडूची मात्र गरज आहे. तर प्रणय राजपूरकर याची महत्वपूर्ण विकेट आणि अल्पेश दळवीला तंबूचा रस्ता धाडला तर नक्कीच या सामन्याचं चित्र मात्र इथे पलटू शकतो. कारण चांगले गोलंदाज आहेत विरुषर फायटर संघात. चाणाक्ष कर्णधार जितू दळवी आहे. प्रणय राजपूरकर यांच्या बॅट मधून निघालेला डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू जातो 6 धावांसाठी. तर नक्कीच प्रवीण दुगाडे असं म्हणतात की गरिबांचा वीरेंद्र सेवक म्हणून ज्याला संबोधलं जातो तो शिवशक्ती पहिलीचा वंडर आहे. आपण म्हणतो प्रणय राजपूरकर याच्या बॅट मधून षटकार आला आणि नक्कीच विजयाकडे घोडदौड मात्र त्यांची आता इथे दिसते. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. तर प्रवीणजी हीच या फलंदाजाचा हा मायनस पॉइंट आहे की त्याला सर्वात चेंडू षटकार पाहिजेत. रोज दिवाळी नसते, कधीतरी दसरा येतो असं या फलंदाजाला जेव्हा समजेल तेव्हा तो नक्की त्याच्या लयमध्ये फलंदाजी करेल. टेम्परामेंट महत्वाचा आहे. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांनी खेचला पाहिजे ही क्षमता असावी फलंदाजामध्ये. पंचांकडे अपील करताना पंचांनी अपील फेटाळले. बरोबर पंच बातचीत करतायत. एखादा कोणता निर्णय असा जायला नको आणि या पंचांना या स्पर्धेच्या माध्यमातून गालबोट लागायला नको. नक्कीच एकमेकांबरोबर डिस्कशन करून आपण निर्णय घ्यायचा आहे. चेंडू जमिनीला लागून गेला, एक वन बाउन्स एस्ट्रच्या हातामध्ये गेला आणि निश्चितच प्रणय राजपूरकर मात्र परत फलंदाजीसाठी तो आलाय. धाव फलकावर धावा लागल्यात 21 धावा. चौदा धावा अजून हव्या आहेत विजयासाठी. तर हा सामना, या सामन्याचा कल मात्र निलकृष्ण लायन्स संघाकडे झोकतो. एखाद विकेट या सामन्यात नक्कीच रंगत आणू शकते. आणि प्रणय राजपूरकर यांचे होम ग्राउंड आहे. हलक्या हाताने खेळलाय चेंडू. टायमिंग बघा किती जबरदस्त टायमिंग. चेंडू त्यांनी धाडलाय तो म्हणजे लॉंग ऑन क्षेत्राच्या डोक्यावरून. नेहमी हसरा खेळाडू, कधी टेन्शन मात्र त्याच्या डोक्यावर पाहिलं नाही. सतत स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असतं. आणि बाद याच्यानंतरची लढत होणार आहे ती म्हणजे महेश स्मृती संघाचा अल्पेश दळवी आणि रोहित स्पोर्ट्सचा गोविंद. सध्या अतिशय टच मध्ये असणारे दोन फलंदाज. जबरदस्त अशी लढत याच्यानंतर प्रेक्षकांना पाहायला मिळणार. तर दरम्यान षटक संपते. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात. त्यामुळे निलकृष्ण लायन्स संघाच्या विरोचर फायटर्स संघाच्या विरोधात खेळताना 27 धावा. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज असेल. चला, नो टीम मीटिंग, नो टाइम पास. बगैर टाइम पास इस मुकाबले को हमें जल्द से जल्द खत्म करना है, क्योंकि अगले कुछ मुकाबले हमें खिलाने हैं. तो प्रणय राजपूरकर की बल्लेबाजी पर नजर रहेगी दर्शकों की. और लेफ्ट हैंडर कल्पेश दळवी जिन्होंने 17 गेंदों में आर्या लायंस के खिलाफ 17 गेंदों में 70 रनों की एक जबरदस्त पारी खेली थी. 8 रनांची आवश्यकता आहे. चेंडू आहेत 18 चेंडू आणि 8 धावा
तळाखेबंद असे फलंदाज म्हणजेच माफक आव्हान. या षटकात हा सामना संपतोय की काय, का एकाच 2 विकेट घेऊन या सामन्याला कलाटणी मिळते, याच्याकडे प्रेक्षकाचं लक्ष असणार आहे. गोलंदाज मात्र आला आदित्यला काहीतरी करिश्मा करावा लागेल. आणि हा चेंडू मात्र खेळून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाणार, चेंडू हलवणार, चेंडू फेकणार. तोपर्यंत एक धाव मात्र निलकृष्ण लायन्स संघाच्या खात्यात जमा होते. ऋतिक कारिया मात्र इथे दिसत नाहीत. निलकृष्ण लायन्स संघाचे संघ मालक अतिशय खुश आहेत ते आपल्या संघाच्या परफॉर्मन्सवर. समोर आपल्या संघासमोर ते बसले तर नक्कीच संघ मालकाची हीच भूमिका पाहिजे का आपल्या संघाला मात्र त्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे. मंगेश तळेकर सुद्धा आपण पाहिलं तर पहिला सामना त्यांचा होता आणि आपल्या संघासमोर पहा प्रणय राजपूरकर यांचा घडाघाती फटका, चेंडू सीमारेषेच्या वरून जाणार यात काही शंका नाही. आणि या 6 धावा आणि या 6 धावांनी नक्कीच विजयाच्या समीप नेऊन ठेवले निलकृष्ण लायन्स संघाला. जवळ सामना मात्र झुकतोय. औपचारिकता मला वाटते केवळ या सामन्यातली राहिले. थँक्यू डीजे. स्कोर इज लेवल, फक्त एक धाव विजयासाठी हवी आहे. फक्त एक धाव केवळ औपचारिकता या सामन्यातली बाकी आहे. हो प्रणय राजपूरकर हा मात्र चेंडू तटवलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय आणि या चेंडूवर 4 धावा सामना जिंकतोय निलकृष्ण लायन्स संघ. तसेच विरेश्वर फायटर संघाचे सुद्धा मी खूप आभार मानतो. या स्पर्धेत त्यांनी चांगली कामगिरी केली. सुपर 8 साठी त्यांचा संघ क्वालिफाय झाला आणि या स्पर्धेत मात्र त्यांना पराभूत व्हावं लागतंय. SPL च्या ट्रॉफीला त्यांचा हात लागू शकत नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.